नाशिक रोड जेल रोड प्रभाग क्रमांक 17 सुयोगनगर लक्ष्मीदीप जनपथ अभिषेक पार्क येथे नाशिक महानगरपालिका 2026 झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा परिसरातील नागरिकांतर्फे नवनिर्वाचित नगरसेवक श्री प्रशांत भाऊ दिवे, कैलास भाऊ ढगे, सौ मंगलाताई आढाव, सौ प्रमिलाताई मैंद तसेच प्रभाग 20 चे नगरसेवक सतीश निकम व प्रभाग 12 चे नगरसेवक राजेंद्र अहिरे व त्यांच्या पत्नी यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं आयोजन श्रीमती राणीताई बोराडे, राजाभाऊ गांगुर्डे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गांगुर्डे यांनी केले होते। कार्यक्रमास RPI नेते भारत नाना पुजारी तसेच रोशनभाऊ आढाव, उषा पघारे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमास दत्तात्रय बोराडे, विजय गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे, श्रीनिवास गांगुर्डे, प्रकाश निर्भवणे, गणेश वाघमारे, शशिकांत सोनोने, गणेश गांगुर्डे निर्भवणे, वैभव भालेराव, योगेश अहिरे, महेंद्र थोरात, अशोक जाधव, ज्ञानेश्वर घुले यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नटावणे, नाशिक रोड। नाही ना 19वा वर्धापन दिन आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे। तो कार्यक्रम सोडून मी इकडे आहे आणि त्याच्या आधी सावरकर नगरला होतो, त्याच्या अगोदर एका मैत्रीत होतो। काय होतं ते म्हणतील बाबा अरे घरचं लग्न पळतो कुठं कुठं तू असं नको व्हायला म्हणून विनंती केली की बाबा मला जाऊ द्या, शेवटचा टप्पा आहे 9:15 पर्यंत कार्यक्रम संपतो तिकडचा, म्हणून मी आपली म्हणजे परवानगी घेतो सगळ्यांची की मी आपल्याकडून जातोय। पण आता उद्यापासून रोज तुमचे कामं मला फोन करा, माझ्या मुलाला सांगा, जे काही कामं असतील आम्ही चौघं मिळून करू। आम्ही प्रत्येक कार्यक्रमात हेच सांगतोय की निवडणुका ह्या पक्षावर ज्या लढल्या गेल्या आमच्या त्या मतदान मोजणीपर्यंत होत्या। मतमोजणी झाल्यानंतर आम्ही चौघही नगरसेवक जनतेचे आहोत आणि जनतेसाठी निवडून आलोय, म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या कामासाठी आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहू आणि तुमचे सर्व कामं आम्ही एकत्र मिळून करू आणि विकासाचा जो काही धसा उमटवायचा आहे चौघं मिळून उमटवू अशी मी ग्वाही देतो आपल्या सर्वांना आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार। आणि जे आज भाऊंनी आणि ताईंनी तुम्ही सर्वांनी आज जे इथं आमचं सर्वांचं शुभेच्छा देण्यासाठी जे आयोजन केले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। म्हणजे धन्यवाद हा शब्द खूप छोटा पडेल का की तुम्हीच आधी मतदान रूपी आशीर्वाद आम्हा सर्वांना दिले, भरभरून आशीर्वाद दिले। आता तसं तर काम पण आम्ही चौघं मिळून एकदम मनापासून करू, कारण मी माझ्या बाबतीत एक अनुभव वेगळा घेतलाय की मी जर प्रत्येक घरात प्रचाराला गेले असेल किंवा मी चंपानगरीत आल्यावर पहिल्या घरापासूनच मी सुरुवात केल्यावर ताई पूर्ण चंपानगरी तुझ्या पाठीमागे आहे, तू आली नसती प्रचाराला तरी चाललं असतं, हे शब्द मला प्रत्येक घरातून व्यक्त होत होते। पण मी तरी डबल टिबल सर्वांना भेट दिली आणि त्यानंतर मी बोलायचे आत्ता मी भेटले, माझे कामही माहिती आहे, पण मग आता मला तुमचे आशीर्वाद खरंच मतदान रूपी पाहिजे की 16 तारखेला मी तुम्हा सर्वांना धन्यवाद बोलायला आली पाहिजे। आणि खरंच ती संधी तुम्ही मला सर्वांनी दिली आहे आणि मी म्हणेल आत्ताही आधीही साथ दिली आहे, आता नंतरही मला असेच साथ पाहिजे तुमची, कारण प्रत्येक घरातून सिनियरनी माझ्या डोक्यावर हात ठेवले की मी जेव्हाही नमस्कार करायचे, आशीर्वाद घ्यायचे तर प्रत्येकाने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले होते। मला बोलायचे ताई एवढं पाणीदान केले, पुण्याचं काम केले, पण त्याही पेक्षा मी म्हणेल की तुम्ही मतदान केले, तर नक्कीच त्याला पात्र ठरून पहिलेही काम माझं मी करत होते। आता तर मला तुम्ही जी संधी दिली त्यात मला आम्ही चौघं मिळून काम करणार आहे। आपला प्रभाग 17 खूप मोठा आहे, तर त्या प्रमाणात आपल्या तिथे समस्याही खूप आहेत, पण समस्या 100 असू देत, आम्ही चौघं 99 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय भीम। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो। खरं तर चंपानगरी जर म्हटलं तर राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे चंपानगरी हे माझं एक कुटुंबच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ इथं प्रत्येक घर नात्या गोत्यांनी इथं आपलं जोडलेलं आहे। कोणाशी रक्ताचं नातं असेल, कोणाशी आपुलकीचं असेल, कोणाचं प्रेमाचं असेल, इथं प्रत्येकाशी माझं एक जवळचं नातं आहे आणि प्रत्येक जण इथं खऱ्या अर्थानं
तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्हाला भरभरून या ठिकाणी आशीर्वाद आणि प्रेम दिलं. खरं तर मागच्या पंचवार्षिकमध्ये कामाच्या माध्यमातनं, विकासाच्या माध्यमातनं आम्ही केलेली कामं तुम्ही बघितली. या पुढच्या काळामध्ये काय कामं करणार आहे त्याचा लेखाजोखा तुमच्या पुढे मी मांडणार नाही, तुमच्या पुढं कमी सांगत बसणार नाही. परंतु निश्चितच विकासाच्या बाबतीत जी कामं आहे ती 100% कामं ही पूर्ण करू असं मी चारही नगरसेवकांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. खरं तर राजभाऊनी आज म्हणजे माझ्यासाठी नवस केला होता, भारताला माझ्यासाठी नवस केला होता. म्हणजे ताईंनी आणि राजाभाऊंनी नवस केला होता. ताई तिथं हॉस्पिटलला कामाला आहे, नेरुळच्या हॉस्पिटल समोर म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे, घंटीचे म्हसोबा महाराज. आणि तिथं दोघांनी सांगितलं का आमचा भाऊ निवडून आला, माझा प्रशांत निवडून आला तर मी तुला घंटा होईल. आणि राजाभाऊंनी आज म्हणजे हे याला विजू नका, शेवटी श्रद्धा आहे आणि हे प्रेम आहे. आणि ही प्रेमासाठी एखाद्याला जीव लावायचा कसा, एखाद्याला मोठं करायचं कसं, हे खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांकडनं शिकलं पाहिजे. तुम्ही खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये मी तर जास्ती तर फिरलो पण नाही, कोणाकडे गेलो पण नाही. मला नाही वाटत माझी कोणाची भेट झाली. तरीसुद्धा इथं प्रत्येकाने मला भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून प्रेम दिलं. आयुष्यामध्ये सर्वात जास्त मी जर काही जर कमवलं असेल तर तुमचं सर्वांचं मी प्रेम कमवलं असं मी यावेळी खऱ्या अर्थाने मानतो. खास करून महिलांचं. ताई, महिलांनी मला इतका जीव लावला प्रमिलाताई, मला खोटं वाटत नाही. नानीला माहिती आहे, म्हणजे नानी आम्ही गेले 8-9 वर्ष रोशनभूमी सतत 24 तास पायात भिगरी असल्यासारखं आम्ही फिरलेलो आहे. तर पायात भिगरीप्रमाणे आम्ही पूर्ण वार्डात विकासाची कामं करत लोकांशी नातं जपत आम्ही फिरलो. प्रमिलाताई तर म्हणजे महिलांनी मला खूप जीव लावला, खूप जीव लावला. म्हणजे एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून मला कोणी भेटत, तू काळजी नको करू ना, तू काळजी नाही करायची, आम्ही आहे, तू काळजी नको करू, आम्ही आहे. आणि हे जे तुमचे शब्द कानावर पडायचे तेव्हा खऱ्या अर्थानं असं वाटायचं का आपल्या पाठीशी आपल्या बहिणी खंबीरपणे उभ्या. इथं तर माझी सख्खी लहानी बहीण राहते, हे माझ्या सख्ख्या लहान बहिणीचं घर आहे. परंतु फक्त हेच घर नाही, त्या चंपानगरीतलं प्रत्येक घर आहे माझ्या बहिणीचं आहे. त्यामुळं मला, आणि ते आहे ना एक विधिलिखित सत्य आहे की भावाच्या मागे जर बहीण असली तर त्या भावाची झोळी कधीच रिकामी राहत नाही. त्याच्यामुळं बहिणींचं प्रेम, बहिणींचा आशीर्वाद म्हणजे भावांचा आणि मोठ्यांचावर आहे बरं, असं नाही. परंतु बहिणींवर एक विशेष बहिणींनी खऱ्या अर्थानं मला जीव लावला, मला सांभाळायचं काम केलं. तुम्ही माझी काळजी घेतली, पण याच्यानंतर तुमची काळजी घेण्याचं काम हे माझं आणि आमच्या चौघांचं असेल. या ठिकाणी तुम्हाला आवडून पुढच्या महिन्यात माता रमाईची जयंती आम्हाला वाटलं होतं की जयंतीपर्यंत काम पूर्ण होईल, परंतु काम जयंतीपर्यंत पूर्ण होणार नाही, 14 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. माता रमाईचं स्मारक तुमच्या डोळ्यासमोर हे उभं राहतंय. खरं तर प्रत्येक माऊलीची इच्छा होती का या ठिकाणी काहीतरी व्हावं. प्रत्येक महिलेने इथं आम्हाला सांगितलं होतं की नानी मी चालवतो, आम्ही बसलो होतो इथं, आम्ही अक्काने आम्ही बसलो होतो, बरं ना अक्का मंदा अक्का करत बसलो आणि सांगितलं का आम्हाला इथं काहीतरी बांधून दे. म्हणलं काय बांधून? काही नाही, आम्हाला बसायला उठायला आम्हाला एक छोटंसं बुद्धविहार जरी बांधून दिलं तरी चालेल, छोटंसं बुद्धविहार पाहिजे. बुद्धविहाराने तुम्हाला एक माता रमाई नावाने स्मारक आपण बांधू. आणि मला वाटतं छोटंसं विजू का सर्व महिला जमले होते, आम्ही सर आमच्या सगळ्या आजी वगैरे सर्व होत्या, उनवणे आजी, परत आपल्या निकमताई, म्हणजे आज उनवणे आजीची लय आठवण येते, प्रकृतीने आठवण येते, तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसत असतो. म्हणजे आम्हाला ते बांधून. आणि माता रमाईचं एक नुसतं गाणं जरी लागलं ना, माता रमाईचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमाने, ते जरी गाणं नुसतं कानावर जरी पडलं किंवा रमाईचं कोणतंही गाणं घ्या तर आपल्या प्रत्येक माय माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. आपण तिच्या
अंगावर शहार येतं, कारण असं नातं करा. तर त्या मूर्ती त्याग तिचा होता, तिने तिच्या त्यागामुळं बाबासाहेब घडले, तिच्या त्यागामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला न्याय मिळाला, तिच्या त्यागामुळं खऱ्या अर्थानं आपण सुटाफुटात हे तिचा त्याग आणि तिला स्मरून आपण खऱ्या अर्थानं माता रमाईचं स्मारक आपण या ठिकाणी बांधतो. विजय काका अतिशोक्ती करणार नाही, तुम्ही पूर्ण भारत भ्रमण केलं आहे, तुम्ही पूर्ण बुद्ध धम्माचे जेवढे ठिकाणं हे सर्व तुम्ही बघितले असेल, तर मी तुम्हाला छाती ठोक सांगेन की असं स्मारक तुम्ही माता रमाईचं कुठंच बघितलं नसेल. पूर्ण भारतातून या ठिकाणी लोक येतील आणि नतमस्तक होतील, ही तुम्हाला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या दिनी ग्वाही देतो. अतिशय अजून थोडंफार काम बाकी आहे, ते थोड्या दिवसात आपण पूर्ण करू. अशी बरीच कामं आपण करतोय. रस्ते काँक्रीटीकरण चालू आहे, आता डांबरीकरण पण चालू होईल. पाण्याची टाकी पण थोड्या दिवसात ती पण सुरू होईल. चंपानेची पाण्याची टाकी सुरू झाली नाही, त्यामुळे महिलांची पाण्यासाठी थोडीशी वणवण होते, मला मान्य आहे. बिचाऱ्या इलेक्शनमध्ये मी तर इतका घाबरलो, म्हटलो इलेक्शनमध्ये जर का पाण्याने आपला बळी घेतला तर झाला कार्यक्रम. पण आपले लोक समजदार आहे, त्यांना माहिती आहे का काम चालू आहे. त्यामुळं पाण्यावरून माझ्याशी कोणीच भांडलं नाही, माझ्याशी नाही, नानीशी नाही, कोणाशीच नाही. तर त्यांना माहीत होतं, सर्वांना माहिती आहे काम चालू आहे. समोरच आपण पाईपलाईन गेली, त्याच्यामुळं कामं हे होत आहे, कामं होत राहणार. आणि तुम्हाला सांगतो, आपण जेवढी कामं केली त्याहीपेक्षा जास्त कामं आपण पुढच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न राहू. आमचं नानी मी मागच्या वेळी तुमच्यासोबत होतो, एका पक्षात होतो. आता मी वेगळ्या पक्षात आहे, नानी वेगळ्या पक्षात आहे, प्रमिलाताई वेगळ्या पक्षात आहे, शैलेश वेगळ्या पक्षात आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर मागच्या वेळी तुम्ही पाहिलं, मागच्या वेळी पण बघितलं, आम्ही चारही नगरसेवकांनी मिळून कामं केली. ह्याही वेळी आम्ही चारही नगरसेवक मिळून कामं करू. त्यामुळं तुम्ही कोणतीही अडचण असली मला अर्ध्या रात्री फोन करा. रोशन भाऊंचा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे, रोशन भाऊला करा. प्रमिलाताईंचं सर्वांशी तर प्रत्येकाशी नातं झालेलं आहे. प्रमिलाताई सर्वांना ओळखायला लागल्या. प्रमिलाताई